नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि पीएम किसान योजना अंतर्गत पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। आता भरपूर शेतकऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये पैसे थकलेले आहेत मित्रांनो। आणि जर तुम्हाला जर 20वा हप्ता पाहिजे असेल तर मित्रांनो एक नवीन अपडेट आलेला आहे पीएम किसान योजनेसाठी। ती अपडेट म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर असतो आधारला व बँकेला लिंक तो अपडेट करायचा आहे। तर मित्रांनो तो अपडेट करण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या पोर्टलवरील ऑप्शन देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन तुम्हाला तो अपडेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो त्याची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला जर 20वा हप्ता नक्की पाहिजे असेल व पाठीमागचे पण थकीत हप्ते असेल तुमचे व इथून पुढचे जे हप्ते मिळणार आहेत ते तुम्हाला रेग्युलर तुमच्या अकाउंटमध्ये बघायचे असेल तर तुम्हाला ही प्रोसेस सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये करायची आहे। तर त्या प्रोसेसचा लाईव्ह डेमो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा। अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या करू शकता, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। तुम्हाला सर्च करायचं आहे Google Chrome वरती, तुम्ही मोबाईलवरून पण ही प्रोसेस करायची आहे। तर इथं Google Chrome वरती पीएम किसान सर्च केल्यानंतर पहिलं ऑप्शन दिसेल पीएम सन्मान निधी योजनाचं, तर तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता जी केवायसी आहे पीएम किसानची, सर्वप्रथम तुम्हाला एकदा ते मोबाईल नंबर अपडेट करण्या अगोदर पीएम किसानची केवायसी ही चेक करून घ्यायची आहे तुमची झालेली आहे किंवा नाही। तर मित्रांनो ती चेक करण्यासाठी इथं ई केवायसी वरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे, सर्च करायचा आहे। तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल, ओटीपी आल्यानंतर तो सबमिट केल्यावर तुमची ई केवायसी फक्त 1 मिनिटामध्ये होत असते। जर तुमची ऑलरेडी पहिले झालेलं असेल ई केवायसी तर तुम्हाला इथं वरती पॉपअपचा ऑप्शन बघायला भेटेल, तिथे तुम्हाला दाखवेल की तुमची पहिले केवायसी झालेला आहे। तर तुम्हाला वापस पहिल्या पेजवरती यायचं आहे। थोडं खाली आल्यानंतर मित्रांनो तिथे बघू शकतात उजव्या साईडला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे मोबाईल अपडेट म्हणून। इथं मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा आहे। आता मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर लागतो, तो पण टाकू शकता। तो नसला तर तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा इथं टाकून सर्च करायचा आहे। त्याच्यानंतर तुमची डिटेल बघायला भेटेल, जुना जो नंबर असेल तो बघायला भेटेल। आता तो तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो तुम्हाला तिथे एक ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला नवीन मोबाईल नंबर अपडेट करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि नंतर मित्रांनो परत तुम्हाला वापस यायचं आहे। वापस आल्यानंतर मित्रांनो कन्फर्म युअर स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसला तर तुम्हाला कन्फर्म युअर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून तिथे बघू शकता आधार नंबर टाकून तो नंबर काढता येत असतो। तो नंबर काढल्यानंतर परत एकदा वापस जायचं आहे। वापस गेल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला आता स्टेटस चेक करायचा आहे। इथं रजिस्ट्रेशन नंबर टाका, कॅप्चा फिल करा, गेट ओटीपी वरती क्लिक करा। जो तुम्ही नवीन मोबाईल नंबर रजिस्टर केलाय त्याच्यावरती ओटीपी येईल। ओटीपी आला म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिंक झालेला आहे असं तुम्हाला समजायचं आहे। मित्रांनो ही फक्त 2 मिनिटाची प्रोसेस आहे। सर्व जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांना करणं गरजेचं आहे, तरच 20वा जो हप्ता येणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत किंवा सन्मान निधी योजनेअंतर्गत तो तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती बघायला भेटेल। मित्रांनो ही काही अपडेट होती, तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।